माजी आमदार ऋतुराज पाटलांच्या दक्षिण मतदारसंघामध्ये 13 गावांसाठी त्यांनी एक योजना मोठी मंजूर करून आणली होती. ती 27 महिन्यात पूर्ण व्हावी अशी अपेक्षा होती. मेगा इंजिनिअरिंग जे या सरकारचं जावई आहे त्यांच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट आहे. अजून कुठलंही काम झालेलं नाही. त्यांना मुदत 2026 पर्यंत दिलेली आहे. त्या 26च्या मुदतीत सुद्धा त्या ठिकाणी काम अपूर्ण आहे. त्यामुळे ऋतुराज पाटील आणि सर्वांनी या 13 गावातल्या महिलांसकट घागर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. कारण की भर उन्हाळ्यात आता पाणी मिळत नसेल तर योजना ही रखडली गेलेली आहे आणि जे सरकारचे जावई आहेत मेगा इंजिनिअरिंग ते काम करायला तयार नाही. त्यामुळं सरकार आणि मेगा इंजिनिअरिंगच्या विरोधातला हा उद्या घागर मोर्चा आहे. सतेज पाटील विरुद्ध उर्वरित जिल्ह्यातील नेते असं चित्र होतं. या निवडणुकीत काय तसंच चित्र राहील? या निवडणुकीत गोकुळ उत्पादक विरुद्ध बाकीचे असणार. गोकुळ उत्पादक हा शेतकरी आमच्याबरोबर असणार आहे, डेअरी आमच्याबरोबर असणार आहेत. कारण की जो शब्द मी दिला होता की 2 रुपये दरवाढ देऊ त्याच्यापेक्षा आम्ही जास्त दरवाढ गोकुळच्या माध्यमातून दिलेला आहे. काटकसरीचा कारभार केलेला आहे. कुठल्याही कर्मचाऱ्यांना कुठलाही त्रास 5 वर्षामध्ये या ठिकाणी झालेला नाही. किंबहुना सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन गोकुळची प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, नवे बाय प्रोडक्ट्स आणणं, या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की लोक आमच्याबरोबर आहेत. सर, उद्या घागर मोर्चा आघाडीच्या बाबतीत होणार की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं? नाही, मी तर माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की माझ्याबरोबर गोकुळ वाचवण्यासाठी जे लोक येतील, गोकुळ वाढवण्यासाठी जे लोक येतील त्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. पक्षीय राजकारण हे आमची इच्छा आहे की पक्षीय राजकारण या कुठल्याही संस्थांमध्ये असू नये ही आमची भूमिका त्या ठिकाणी. कारण की 5.5 लाख शेतकरी यामध्ये आणि मग आता उलट्या बाजूला काय करतात मला माहीत नाही, परंतु माझी भूमिका स्पष्ट आहे. चिन्हासाठी सगळे आहेत याचं काही नाही, म्हणून मी म्हटलं तसं सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे. सरकार त्यामध्ये एखादी इंटरव्ह्यू ॲप्लिकेशन देऊ शकतं. एखादा महिना 2 महिना मुदतवाढ देण्याचा किंवा 1 महिना 2 महिना किमान प्रक्रिया सुरू करून ठराव तरी येऊ शकतात. आता ठरावाची प्रक्रिया 45 दिवसाची आहे. ती किमान त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि त्यानंतर मतदान पावसाळ्याच्या ऐवजी पुढे घ्यावं असा एखादा महिना लेट देखील होऊ शकतो. 1320 संस्था सोडून मतदान घ्यावं अशी काय मागणी? नाही, तसा काही मार्ग निघणार नाही. कारण की जे कोर्टामध्ये 1100-1200 संस्था लिक्विडेशनचे जे सुनावण्या चालू आहेत, आमची ठाम भूमिका आहे की त्या सुनावण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, त्या संस्थांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका. दावा जो आहे तो आता मुश्रीफ साहेब न्यायालयात दाखल करतायत, कसं पाहताय याकडे? नाही, मला वाटतं मी परवा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं हा महायुती अंतर्गत वाद त्या ठिकाणी, त्यामध्ये गोकुळ भरडला जाऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे. आणि कोल्हापुरातली जनता सुज्ञ आहे. हे निवडणुकीच्या आधीच ह्यांच्यात एवढी भांडणं असतील तर उद्या निवडणुकीला सामोरं जाताना काय करणार आहे. त्यामुळे निश्चितपणे एक चांगला पर्याय आम्ही देऊ. 90 दिवसात निवडणुका म्हणजे पाऊस की आज निवडणुका पुढे जाणार असं वातावरण होतं. आज सुप्रीम कोर्टानं न्याय दिलेला आहे आम्हाला. त्यामुळे आता चर्चा सुरू होतील, एकदा ठराव गोळा झाले. कारण की शेवटी हे नंबर्सवर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून आहेत आणि म्हणून हा नंबर्सचा आकडा उद्या भविष्यकाळात काय होतो आणि कुठल्या पद्धतीनं जातो. म्हणून मी परवा देखील सांगितलं की आम्ही समविचारी जे येतील त्यांच्याबरोबर आम्ही आघाडी करू. अशा पद्धतीचा निकाल दिला तर नाही, मला वाटतं जे मुद्दे सुप्रीम कोर्टासमोर त्या ठिकाणी आले की डिसेंबरमध्ये ही प्रक्रिया साधारणपणे त्या ठिकाणी सुरू झाली होती. हा कायदा केल्यानंतर ताबडतोब प्रशासक नेमण्याची जी घाई सरकारनं त्या ठिकाणी केली आणि या सगळ्याचा विचार करून सुप्रीम कोर्टानं मला वाटतं एक न्यायपूर्वक निर्णय दिले. 3 महिन्याचा कालावधी हा 90 दिवस साधारणपणे तसे 125 दिवस लागतात निवडणुकीला. परंतु कदाचित 90 दिवसाचा प्रोग्राम करत असताना पुन्हा सरकार सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन 10-15 दिवस वाढवून घेऊ शकतं. परंतु आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की प्रक्रिया सुरू करा. त्यामुळे प्रक्रिया सुरू होईल आणि 10-20 दिवस वाढले तर जिल्हा परिषदच्या वेळी पण वाढलेलं तसं परत 10-20 दिवसाची मुदत सुप्रीम कोर्टात मिळू शकते. परंतु एक चांगलं आहे की या जिल्ह्यातला दूध उत्पादक निश्चितपणे आता मतदानास पात्र झाले. मतदान करून तो निर्णय घेईल की उद्याच्या निवडणुकीत काय काय. ठीक आहे, तसा काय प्रस्ताव वगैरे काय आलेला आहे, येऊ शकतोय काय नेमकं? मधल्या काळात विनय कोरे जे त्या घटक पक्षाचे आहेत त्यांनी तशा पद्धतीची काही प्राथमिक चर्चा अनेकांशी केली होती. परंतु त्यानंतर निवडणुकाच पुढं गेल्यामुळं
ती चर्चा थांबलेली आहे. अजून तशा पद्धतीचा कुठला प्रस्ताव माझ्याकडे काय आलेला पण नाही. चर्चा पुन्हा होऊ शकते का? नाही, अजून प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे प्रस्ताव आला तर मग त्याचा विचार केला जाईल, परंतु आज प्रस्ताव नसल्यावर मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार. हा निर्णय कोणाला चपरा काय? नाही, सरकारलाच आहे. म्हणजे आज महायुतीतले घटक त्या ठिकाणी प्रशासक कोणी आणला? सरकारनं आणला. त्यामुळं हा निर्णय निश्चितपणे त्यांच्यासाठीच या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्हाला आनंद आहे एका गोष्टीचा की आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं दूध उत्पादक म्हणून आम्ही स्वागत करतो. जे षडयंत्र रचलं होतं प्रशासकाच्या माध्यमातून या गोकुळवर ताबा मिळवायचा, ते हाणून पडलेलं आहे आणि निश्चितपणे गोकुळचा दूध उत्पादक यामध्ये सकारात्मकरित्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सहकार्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही सातत्यानं म्हणत होतो की 1200चा निकाल लवकर लावून या संस्था मतदानास पात्र करून, ज्या पात्र असतील त्यांना पात्र करून ताबडतोब निवडणुका घ्या. कारण की शेवटी मतदानाचा हक्क हा राहणं अत्यंत गरजेचं आहे. घाई गडबडीत राज्य शासनानं जो कायदा त्या ठिकाणी केला, शेवटच्या दिवशी अधिवेशनात ताबडतोब प्रशासक नेमण्याची कारवाई झाली. अगदी 4 वाजता प्रशासक साताऱ्यावरून डायरेक्ट पोचतात. हे सगळा घोड बंगाल होता आणि मला वाटते दूध उत्पादकाला कोल्हापूर जिल्ह्यातला दिलासा मिळाला असं म्हणायला हरकत नाही.